वाघ, गोपीचंद पडळकरजी, आमचे जयकुमार भाऊ गोरेजी, आमचे प्रशांत मालक परिचारक कल्याणरावजी काळे, दौलत नाना शितोळे, भाऊसाहेब रुपनर, चेतनसिंग केदार, राजश्रीताई नागने, राणीताई माने, श्रीकांत देशमुख, दादासाहेब लवटे, खंडू तात्या सातपुते, दिग्विजय पाटील, भरत चव्हाण, नवनाथ पवार, मधुकर बनसोडे, शिवाजीराव घेरडे, अतुल पवार, दुर्योधन हिप्परकर, मानस कमलापूरकर, सागर पाटील, नवनाथ मगर, संभाजी तात्या, नानासाहेब मोरे, विजय बनसोडे, सोमण्णा मोरे, देशमुख सर, उत्तमदादा खांडेकर, रफिक नदाफ, सुभाष इंगोले, समीर पाटील, शंभू माने आणि या ठिकाणी उपस्थित सर्व माझ्या माता भगिनी आणि बंधूंनो, खरं म्हणजे आता बोलत असताना आपल्या खासदार साहेबांनी सांगितलं की हे जे सगळं पाणी आलं त्या पाण्याचा भगीरथ देवेंद्र फडणवीस आहे. पण मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, हे जे काही पाणी आलं त्याचे खरे भगीरथ कोणी असतील तर रणजित दादा आणि शहाजी बापू आहेत. यांनी जो पाठपुरावा केला, यांनी जी मेहनत केली, त्यातल्या अडचणी सोडवून घेतल्या आणि त्यामुळे आज खऱ्या अर्थानं जो भाग सर्वात जास्त दुष्काळी म्हणून ओळखला जात होता, आज हळूहळू तो सगळा भाग पाणीदार होतोय आणि चिंता करण्याची आवश्यकता नाहीये. बापू म्हणाले मंजुऱ्या सगळ्या झाल्या आहेत पण पैसाही आला पाहिजे. अरे बापू, आम्ही आहोत म्हणजे महाराष्ट्राच्या तिजोरीची चावी तुमच्या हाती आहे. आणि शहाजी बापूंनी सांगितलं आणि आम्ही केलं नाही असं होऊ शकतं का? त्यामुळे चिंता करू नका. बापू जेवढ्या योजना सुरू केल्या आहेत तेवढ्या जोपर्यंत संपत नाही पैशाचा ओघ कमी होऊ देणार नाही. आता बघा, नुसतं पिण्याचं पाणी किंवा शेतीचं पाणी किंवा रस्ते नाही, जळिताचे पैसे देखील या तालुक्यामध्ये 157 कोटी रुपयाची मदत आली आणि जवळपास या ठिकाणी 74,000 खात्यांमध्ये पैसे गेले. 13,000 बाकी आहेत, ते पण आपण सोडणार नाही बापू. तेही आपल्या खात्यात आता आचारसंहिता असल्यामुळे अडकलाय, पण त्या ठिकाणी तेही जे काही पैसे आहेत ते पैसे देण्याचं काम हे आपल्या सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी निश्चितपणे केलं जाईल. मला या गोष्टीचा आनंद आहे. रणजित सिंग नाईक निंबाळकर यांच्यासारखा खासदार ज्यांनी मूलभूत गोष्टींकडे लक्ष घातलं, या ठिकाणी यापूर्वी देखील या गोष्टींकडे लक्ष घालायला हवं होतं. मी देखील असं समजायचो की या सगळ्या भागामधला जो दुष्काळ आहे या दुष्काळावर काही उपाय नाही आहे, निसर्गाचा कोप आहे. पण मुख्यमंत्री झाल्यानंतर ज्यावेळी या सगळ्या भागाचा अभ्यास करायला लागलो त्यावेळी माझ्या लक्षात आलं नाही, हे खरं नाहीये. काही लोकांनी आपल्या स्वार्थाकरता इथलं पाणी अडवलेलं आहे. काही नेत्यांनी ते अडवलेलं आहे. मोठा संघर्ष होता. आबासाहेब संघर्ष करायचे, बापू संघर्ष करायचे, सातत्याने तालुक्यात संघर्ष व्हायचा. पण जे मोठे नेते होते ते मात्र अशा लोकांना या ठिकाणी आणायचे की ज्यांनी सगळं केलं पाहिजे पण पाणी नाही मागितलं पाहिजे. ते पाणी कसं अडवायचं हे तिकडे त्यांच्याकडे, याचं सगळं प्लॅनिंग व्हायचं. त्यांच्या दुर्दैवाने मागच्या वेळी रणजित सिंग नाईक निंबाळकर या ठिकाणी आले आणि त्यांच्याही लक्षात आलं की म्हाडा म्हणजे केवळ सांगोल्याचं बोलत नाही, या म्हाडा मतदारसंघामध्ये पाणी येऊ शकतं. आणि मग आम्ही ते वर्किंग सुरू केलं होतं. त्यांनी अभ्यास केला, त्याला गती दिली आणि बापू आले आणि मला असं वाटतं की हे सगळं चित्र बदललं. आज
सांगोला उपसा सिंचन असेल, नीरा देवदार असेल, उजनी धरणातलं पाणी असेल, या ठिकाणी टेंभूचं पाणी असेल, वेगवेगळ्या प्रकारच्या योजना असतील, या सगळ्या योजना आपण या ठिकाणी सुरू केल्या, काही पूर्ण केल्या, काही पूर्णत्वाला नेल्या. पण हे का होऊ शकलं? राज्यामध्ये महायुतीचं सरकार आलं, देशामध्ये मोदी साहेबांचं सरकार आलं. अरे रणजित दादा, शहाजी बापूंसारखे लोक निवडून आले म्हणून आपल्याला हे करता आलं. बंधू भगिनींनो, मी मोदी साहेबांचे आभार मानेन. या ठिकाणी एवढा पैसा सिंचनाकरता आम्ही का देऊ शकलो? या महाराष्ट्रामध्ये या सगळ्या योजना पूर्ण करण्याकरता 26,000 कोटी रुपये मोदीजींनी दिले आणि 24,000 कोटी रुपये वेगळे, असे जवळजवळ 50,000 कोटी रुपये या महाराष्ट्रामध्ये सिंचनाच्या योजना पूर्ण करण्याकरता आम्हाला मोदीजींनी दिले. आणि त्यामुळे आज महाराष्ट्रातल्या दुष्काळी भागाचं चित्र हे आपण हळूहळू बदलतोय. आणि हा दुष्काळी भाग हा इतिहास जमा करत, जसं बापूंनी सांगितलं की एक एक शेतामध्ये पाणी, एक एक शेत बागायती करायचं, अशा प्रकारचं जे स्वप्न आहे ते स्वप्न आपण या ठिकाणी पूर्ण करतोय. आज सोलापूर जिल्हा असेल, सातारा जिल्हा असेल, आमचे जयभाऊ या ठिकाणी आहेत. मला आठवतं आम्ही पाणी पूजनाला गेलो, 50,000 लोक त्या ठिकाणी होते. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद होता, कारण त्यांच्या 4 पिढ्यांनी ज्या पाण्याची वाट पाहिली होती ते पाणी त्या ठिकाणी पोचलं होतं. बंधू भगिनींनो, आम्हाला राजकारण येत नाही, आम्ही राजकारणात तरबेज नाही. आम्हाला एकच गोष्ट समजते, आपल्याला जनतेने निवडून दिलेलं आहे ते विकास करण्याकरता, त्यांचे दुःख कमी करण्याकरता, त्यांच्या आशा आकांक्षा अपेक्षा पूर्ण करण्याकरता. त्यामुळे आपल्या जीवनातले 24 तास हे त्यांच्या कामामध्ये लावणारे आम्ही आहोत. आणि म्हणून 50-50 वर्ष आश्वासन देणारे जे करू शकले नाहीत ते 5 आणि 10 वर्षामध्ये आम्ही करू शकलो, कारण खरे तुमचे आशीर्वाद आमच्या पाठीशी होते. आणि आज देखील आपण पाहतोय, मी तर विरोधी उमेदवाराच्या बद्दल बोलणार नाही, बोलण्यासारखं काही नाहीच आहे. तुम्हाला देखील सगळ्यांना माहिती आहे, त्यांच्याबद्दल बोलून मी माझ्या तोंडाच्या वाफा या ठिकाणी गमवण्याचा विषय नाहीये. पण विचार केला पाहिजे, इतके वर्ष अशा प्रकारचं राज्य चालवून देखील तुम्ही आज लोकांपुढे जाऊन नेमकं काय सांगणार आहे? आज हे 20-25 मिनिटं रणजितसिंग नाईक निंबाळकर भाषण करतायत, 25 मिनिटं बापू भाषण करतायत, 50 गोष्टी सांगतात, हे केलं, हे केलं, हे केलं, आणि तुम्हाला माहिती आहे केलं. मी विरोधी उमेदवाराला विचारतो, अरे एक गोष्ट तर सांग, एक गोष्ट तर सांग, या सांगवण्याकरता केलेली एक गोष्ट तर सांग. नाही सांगू शकत, कारण वसाहतीसारखा वापर झालाय, त्याच्या पलीकडे काही नाही. मतांपुरतं वापर झालाय, त्याच्या पलीकडे काही नाही. बंधू भगिनींनो, ही साधी निवडणूक नाही आहे, देशाच्या लोकसभेची निवडणूक आहे. या ठिकाणी निंबाळकर मोहितेची निवडणूक नाही आहे. या देशाचा नेता निवडायचा आहे. पुढचे 5 वर्ष आपला भारत देश कोणाच्या हातामध्ये असेल याचा निर्णय करण्याची निवडणूक आहे. या देशामध्ये 2च पर्याय आहेत. एक पर्याय आहे विश्वगौरव विकास पुरुष नरेंद्र मोदीजी आणि मोदीजींच्या नेतृत्वामधली महायुती, ज्याच्यामध्ये शिंदे साहेबांची शिवसेना आहे, ज्याच्यामध्ये अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस आहे, ज्याच्यामध्ये रिपाई आहे, ज्याच्यात मनसे आहे, ज्याच्यात पीडीप आहे, ज्याच्यात आमची जे मल्हार संघटना आहे, ज्याच्यामध्ये आमची महादेवराव जानकरांची रासपा आहे, ज्या ठिकाणी आमची रयत क्रांती आहे. अशा वेगवेगळ्या पक्षांना एकत्रित करून त्यांची मोठ बांधून एक महायुती आपण तयार केली आहे. आणि दुसरीकडे दुसरा पर्याय आहे राहुल गांधींचा. त्यांच्या नेतृत्वामध्ये 26 पक्ष एकत्रित येऊन खिचडी तयार झाली आहे. 2च पर्याय आहे. आपला पर्याय कसा आहे?
आपल्या गाडीचं इंजिन मोदीजी आहेत, विकासाची गाडी आहे, मजबूत इंजिन आहे, ठाण्या वाघ त्या ठिकाणी इंजिनच्या रूपानं आहे आणि त्याला वेगवेगळ्या पक्षांचे बोग्या लागलेल्या आहेत. आणि या बोगीमध्ये या ठिकाणी दीन दलित गोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला अल्पसंख्याक ओबीसी 12 बलुतेदार मराठा समाज धनगर समाज सगळ्या समाजांकरता आपल्या गाडीमध्ये जागा आहे. ही विकासाची गाडी आहे. सबका साथ सबका विकास म्हणत ही गाडी पुढे जाते. दुसरीकडे राहुल गांधींची गाडी कशी आहे? त्याला बोगीच नाही आहे, इंजिनच आहे. बरं, प्रत्येक जण म्हणतो इंजिन मीच आहे. राहुल गांधी म्हणतो मी इंजिन आहे, पवार साहेब म्हणतात मी इंजिन आहे, उद्धव ठाकरे म्हणतात मी इंजिन आहे, मुलायम सिंगाचा पोरगा म्हणतो मी इंजिन आहे, लालू प्रसादचा पोरगा म्हणतो मी इंजिन आहे, स्टॅलिन म्हणतो मी इंजिन आहे, ममता बॅनर्जी म्हणते मी इंजिन आहे. त्या ठिकाणी डब्बा नाहीच आहे. बंधू भगिनींनो, डब्यात बसायला जागा असते, इंजिन मध्ये बसायला केवळ ड्रायव्हर करता जागा असते, सामान्य माणसाकरता इंजिन मध्ये जागा नसते. आणि त्यांचे इंजिन कसं आहे? राहुल गांधींच्या इंजिन मध्ये फक्त जागा आहे सोनियाजी आणि प्रियंकाजीला. शरद पवार साहेबांच्या इंजिन मध्ये फक्त सुप्रियाताईंकरता जागा आहे. उद्धव ठाकरेंच्या इंजिन मध्ये फक्त आदित्य ठाकरेंकरता जागा आहे. तुमच्याकरता त्यांच्या इंजिन मध्ये जागा नाही आहे. बरं, त्यांचे इंजिनही कसे आहेत? आमची गाडी तर विकासाच्या दिशेनं धावते. त्यांचं इंजिन राहुल गांधी दिल्लीकडे ओढतात, तर पवार साहेब बारामतीकडे ओढतात, तर उद्धव ठाकरे मुंबईकडे ओढतात, तर ममता बॅनर्जी पश्चिमेकडे बंगालकडे ओढते, तर स्टॅलिन दक्षिणेकडे ओढतो. त्यामुळे त्यांचं इंजिन हलतही नाही, डोलतही नाही, चालतही नाही, ठप्प पडलेलं इंजिन आहे. आणि म्हणून लक्षात ठेवा, ज्या दिवशी तुम्ही रणजित सिंग नाईक निंबाळकरांचं कमळाचं बटन दाबाल, त्या दिवशी सांगोल्यासहित म्हाडा मतदारसंघाची बोगी थेट मोदीजींच्या इंजिनला लागेल आणि विकासापासून आपल्याला कोणी थांबवू शकणार नाही. बंधू भगिनींनो, 10 वर्षामध्ये मोदीजींनी 20 कोटी लोकांना कच्च्या घरातनं पक्क्या घरात आणलं. 10 वर्षामध्ये 25 कोटी लोकांना गरिबी रेषेच्या वर आणलं. 10 वर्षामध्ये मोदीजींनी 50 कोटी लोकांच्या घरात गॅस पोहोचवला. 10 वर्षामध्ये मोदीजींनी 55 कोटी लोकांच्या घरी शौचालय दिलं. 10 वर्षामध्ये मोदीजींनी 60 कोटी लोकांच्या घरी शुद्ध पिण्याचं पाणी 70 वर्षानंतर नळाच्या माध्यमातून पोहोचवलं. 10 वर्षामध्ये मोदीजींनी 80 कोटी लोकांना मोफत रेशन दिलं आणि सांगितलं 2029 पर्यंत चिंता करू नका, तुम्हाला मोफत रेशन दिलं जाईल. 60 कोटी तरुणांना मुद्राचं 10 लाखापर्यंतचं लोन दिलं, बिना तारण दिलं, बिना गॅरेंटरचं दिलं. याच्यामध्ये 31 कोटी आमच्या माता भगिनी आहेत. 10 वर्षामध्ये मोदीजींनी 80 लाख बचत गट तयार केले आणि त्याच्या माध्यमातून 8 लाख कोटी रुपये दिले. 10 कोटी महिलांना बचत गटाच्या माध्यमातून रोजगार दिला. आणि आता मोदीजींनी सांगितलंय लवकरच या 10 कोटी महिलांपैकी 3 कोटी महिला लखपती दीदी होतील आणि पुढच्या काळामध्ये या सगळ्या 10 कोटी महिलांना लखपती बनवण्याचं काम हे मोदीजी या ठिकाणी करणार आहेत. बंधू भगिनींनो, सामान्य माणसाचं जीवन बदलण्याचं काम मोदीजींनी केलं आहे. आमच्या दलित समाजामध्ये उद्योजक तयार झाले पाहिजे. स्टँडअपची योजना आणली. प्रत्येक भागात प्रत्येक बँकेच्या प्रत्येक ब्रँचला सांगितलं तुम्हाला या ठिकाणी दलित समाजाच्या उद्योजकांना लोन द्यावं लागेल. हजारो दलित समाजाचे उद्योजक त्या ठिकाणी तयार केले. आमचे 12 बलुतेदार गाव गाड्याचा व्यवहार चालवणारे, पारंपरिक व्यवसाय करणारे, देशाच्या कुठल्याही प्रधानमंत्र्याने 12 बलुतेदारांचा विचार केला नव्हता. मोदीजींनी 12 बलुतेदारांकरता या ठिकाणी विश्वकर्माची योजना आणली. 14,000 कोटी रुपये दिले आणि सांगितलं 12 बलुतेदार पारंपरिक व्यावसायिक यांच्या व्यवसायात आधुनिकता आणली पाहिजे, त्याला नीट पॅकेजिंग केलं पाहिजे, त्याला वैश्विक बाजारात नेता आलं पाहिजे, त्यांच्या पुढच्या पिढ्यांना ते व्यवसाय शिकून तो व्यवसाय वाढवता आला पाहिजे, त्यांना सरळ पद्धतीनं वित्तीय व्यवस्था मिळाली पाहिजे. 12 बलुतेदारांच्या पाठीशी उभा राहणारा पहिला देशाचा प्रधानमंत्री कोणी असेल तर ते नरेंद्र मोदी आहेत.
बंधू भगिनींनो, आमच्या शेतकऱ्याच्या पाठीशी त्या ठिकाणी किसान सन्मान निधी असेल, त्या ठिकाणी विम्याचा पैसा असेल, त्या ठिकाणी नॅनो युरिया असेल, वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून आणि सिंचनाकरता हजारो कोटी रुपये देऊन शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा राहणारा कोणी नेता असेल तर ते मोदीजी आहेत.